नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आज निघालो आहे बीरसाठी. बीरला आपण नाथमस्कोबांचं दर्शन करणार आहोत. तिथं आता सध्या यात्रा सुरू आहे. आज आहे यात्रेचा 3रा दिवस. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा प्रवास. गाडी स्टार्ट केलेली आहे, गाडीत बसू आणि आपण निघूया. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, नाश्त्यासाठी थांबले. आत्ताच बापदेव घाट चढून वरती आलो. इथे भरपूर असे स्टॉल आहे नाश्त्यासाठी. तर आता नाश्ता करूया इथं थोडंफार लाईटली आणि मग आपला प्रवास कंटिन्यू करूया. आत्ता आम्ही चाललो आहे आपला वडापाव आणि मिसळमध्ये. वडापाव घेतलाय नाश्त्याला, या वडापाव खायला. नाश्ता वगैरे झालाय. आता निघालोय. गाडी लावलेली आहे, गाडी तिथं पार्क केली आहे. गाडी काढूया आणि कंटिन्यू करू आपला प्रवास. हा जो रोड आहे, ह्या रोडने आपण सरळ सासवडवरला जाणार आहे आणि इथून आपण बापदेव घाटामार्गे आलेलो होतो. चला मग सुरू करू आपला आजचा प्रवास. गाडी पार्क करून आता चाललोय दर्शनासाठी. इथं तुम्ही बघू शकता हे सगळे यात्रेनिमित्त स्टॉल लागले गेलेले आहे. मंदिर अजून पुढे आहे. आपण आता मंदिराच्या दिशेने चाललोय. गाडी भरपूर पुढं लावली आहे. आता इथून गाडी लावून असंच मंदिराकडे चाललोय. आज काही एवढी गर्दी नाही आहे, कारण की यात्रेचा हा जवळपास 3राच दिवस आहे. त्यामुळे जास्त लोक काय अजून येणं सुरू झालेले नाही आहे. आता उद्या आहे चतुर्थी आणि चतुर्थीनंतरनं गोपाळ चालू होतील. त्यामुळे गर्दी पण जास्त वाढेल. शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस अजिबात म्हणजे प्रचंड गर्दी. रोडनी गाड्या जायला पण जागा नसते, एवढी गर्दी वाढते इथं. ते समोर तुम्हाला दिसत असेल, तिथंच आहे मंदिर. सगळीकडे तुम्ही खेळण्याचे स्टॉल बघू शकता. ते गॉगल वगैरे, गोळा वगैरे सगळं काय भेटतंय. ही यात्रा टोटल 10 दिवसाची असते. त्यातला आज आहे 3रा दिवस. मंदिरात जायला इथून एक एंट्री आहे, पण आपण पहिलं पालखीचं दर्शन करूया आणि त्यानंतर मंदिरात जाऊया. पालखी ॲक्च्युली त्या पुढच्या साईडला असते. ही मंदिराची बॅक साईड आहे. तर आपण फ्रंट साईडने जाऊ. पहिलं पालखीचं दर्शन करू आणि मग मंदिरात जाऊया. पालखीचं दर्शन झाले. आता चाललंय मंदिरामध्ये. चला. इथून आहे मुख्य प्रवेशद्वार. ही मेन एंट्री, फ्रंट गेट आहे. इथून आत जाऊया आपण. पांढरी घ्यायची का लाली घ्यायची का?
आता लाईन दर्शन घेऊ आणि मग भेटतो. सध्या गर्दी कमी आहे, त्यामुळं तुम्ही दर्शनाला येऊ शकता. गुरुवार नंतरनं भरपूर गर्दी वाढेल. शुक्रवार, शनिवार, रविवार त्यावेळेस कसं गोपाळ वगैरे चालू होतात, त्यामुळं मग गर्दी जास्त राहते. पालखी आहे, पालखीचं दर्शन करू. जवळपास 15 ते 20 मिनिटांत दर्शन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालं. गर्दी नव्हती, काही नव्हती, थोडीफार लाईन होती, त्यामुळं दर्शन एकदम अत्यंत छान पद्धतीने झालं. दर्शन झालंय. आता आम्ही निघतो, मग चप्पल वगैरे घेतो आणि मग गाडीपाशी जाऊन तुम्हाला भेटतो. चालेल. भाजी वगैरेची पण सोय आहे इथं. तुम्ही भाजीपाला पण घेऊ शकता घरी जाता जाता. आता मी निघालो. दिसलाय, आता उसाचा रस पिऊया आणि मग पुढे जाऊ. फायनली पोचलोय गाडीजवळ. गाडी काढूया आणि निघूया आता आपल्या घरी. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.